आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी स्वागत करतो। या ठिकाणी विशेष व्यक्ती आज मुलाखतीसाठी आलेले आहेत। डॉक्टर अजय पुनपाळे हे व्यक्तिमत्व आहे। लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर या गावी त्यांचा जन्म झालेला आहे। शालेय शिक्षण हे रेणापूरमध्ये झालेलं आहे। 12वीपर्यंत दयानंद कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि MBBS हे KM हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे आणि MS हे सायन्स हॉस्पिटल मुंबईत झालेलं आहे। त्यानंतर टाटा हॉस्पिटलमध्ये सर्जरीचं एज्युकेशन केलेले आहेत आणि त्यानंतर जपानमध्ये कॅन्सर रिलेटेड फेलोशिप देखील केलेले असे महान व्यक्ती या लातूरमध्ये लातूरच्या जनतेची सेवा करण्यासाठी, लातूरच्या जनतेचे कॅन्सरविषयी आजार कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करत आहेत। आतापर्यंत 20,000पेक्षा जास्त लोकांची सर्जरी केलेली आहे। 20,000 लोकांना त्यांनी जीवनदान दिले आहेत। असे महान व्यक्ती या ठिकाणी आम्हाला वेळ दिलेले आहेत। विशेष आजचा हाच उद्देश आहे। 21व्या शतकामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये कॅन्सरचं प्रमाण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। हा वाढता जो कॅन्सरचा प्रमाण आहे हे कशा पद्धतीनं कमी करता येईल, यावर इलाज काय आहे, कशा प्रकारची काळजी घ्यावं लागेल, याची परिपूर्ण आम्ही चर्चा करणार आहोत। त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे ऐकून घ्या, समजून घ्या आणि जीवनामध्ये त्याचं इम्प्लिमेशन करा, जेणेकरून तुमच्या जीवनाला खूप चांगल्या पद्धतीने एक आधार मिळेल। आपण जास्त वेळ न घेता आपण डॉक्टर साहेबांकडे जाऊया प्रश्नाकडे। डॉक्टर साहेब, तुम्ही आलात आणि वेळ दिल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून स्वागत करतो, कारण की तुमचा वेळ हा खूप किमती आहे, कारण तुम्ही व्हॅल्युएबल पीपल आहात जनतेसाठी। तर डॉक्टर साहेब, आज कर्करोगाचं प्रमाण हा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। नेमकं कर्करोग म्हणजे काय असतो? सर्वांना माझा नमस्कार। मी डॉक्टर अजय पुनपाळे, कॅन्सर तज्ज्ञ। मी लातूर येथे मागच्या 21 वर्षापासून कार्यरत आहे। लातूरला माझं लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मी काम करतो। आपलं आरोग्य आपली जबाबदारी या सदरामध्ये संजयजी राजुळे यांनी आज इथे मला निमंत्रित केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आज आपण आजचा जो विषय जो आहे आणि जी माझी स्पेशालिटी आहे कर्करोग, तर या कर्करोगाविषयी आपण सर्वांना समजेल अशी काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया, जेणेकरून मला वाटतं की त्याचा आपल्याला सर्वांनाच खूप खूप फायदा होईल। तर जसं संजयजी म्हणाले की कर्करोगाचं प्रमाण हे दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, खूप वेगाने वाढतं आहे। म्हणजे आता जसं हृदयाचे रोग, ॲक्सिडंट्स आणि त्याच्या मागं कर्करोग, तर कर्करोग जवळपास जगामध्ये आता 3ऱ्या क्रमांकावर येतो आहे की जो सगळ्यात जास्त प्राण ज्याच्यामुळे, ज्या आजारामुळे चालले आहेत, तर हृदयाच्या आणि ॲक्सिडेंटनंतर तर कर्करोगाचं हे प्रमाण सगळ्यात मोठं दिसून येतं आहे। तुम्ही मला विचारलं की कर्करोग म्हणजे काय आहे, तर कर्करोग हा आजार जो आहे तर तो आपल्या शरीरातल्याच पेशी ज्यांची अनियमित आणि अनियंत्रित वाढ होते आणि मग त्याच्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात आणि मग तशा गाठींना कर्करोगाच्या गाठी असं संबोधलं जातं। तर त्या कसल्याही पद्धतीचे जंतू नसून ह्या आपल्या शरीरातल्या गाठींची अनियमित आणि अनियंत्रित वाढ आहे। डॉक्टर साहेब, कर्करोगाचे नेमके प्रकार किती आहेत? बऱ्याच जनतेला असं वाटतं की कॅन्सर हा एकच प्रकार असू शकतो का कर्करोगाचे अनेक प्रकार असू शकतात? कर्करोगाचे तांत्रिकदृष्ट्या सांगायचे झाले तर आपल्याला त्याला 3 प्रकारात मोडता येईल। एक आहे सॉलिड कॅन्सर्स, सॉलिड ट्युमर्स आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे आपल्या शरीरातले जे प्रत्येक अवयव आहेत तर त्या अवयवांना होणारा कर्करोग असं म्हणता येईल। दुसरा प्रकार आहे ब्लड कॅन्सर। आपल्याला ब्लड कॅन्सरबद्दल सर्वांना थोडंसं ऐकून माहिती आहे, ज्याला आपण ल्युकेमियासुद्धा म्हणतो। आणि तिसरा प्रकार जो आहे तो लिम्फोमा। तर हे अशा पद्धतीचे आपण सर्वसाधारणतः कॅन्सरचे प्रकार आहेत असं म्हणू शकू। डॉक्टर साहेब, आता तुम्ही आम्हाला 3 जे प्रकार सांगितलात, या तिन्ही प्रकारामध्ये सर्वात घातक प्रकार कुठला आहे ज्याच्यामुळे मनुष्याची हानी होऊ शकते? असं म्हणण्यापेक्षा कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की सर्वच कर्करोग हे घातक ठरू शकतात, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की त्याचं निदान हे कोणत्या स्टेजमध्ये होतं। म्हणजे प्राथमिक अवस्थेत कसल्याही पद्धतीचा आजार, फक्त कर्करोगच नाही, मग तशावेळी जे आहे कुठलाही आजार जर तो प्राथमिक अवस्थेत असेल तर तो दुरुस्त होण्यासाठी हा निश्चितपणे सोपा असेल। आणि तोच आजार जेव्हा त्याची स्टेज वाढेल, बरोबर आहे, तर मग त्यावेळी ते घातक ठरू शकतात।
तर त्याच्यामुळे आय थिंक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण त्याला कोणत्या स्टेजमध्ये हा आजार आपल्याला पकडला जातो आणि रुग्ण आमच्याकडे कधी पोहोचतो. बरोबर आहे. इथे या निमित्ताने मी सर्वांना हे निश्चितपणे सांगू इच्छितो की एक सर्वसाधारणतः सगळ्यांच्या मनामध्ये असा समज आहे की कर्करोग हा न बरा होणारा आजार आहे, जे अत्यंत चुकीचं आहे. आज मी इथे अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे आणि निर्भीडपणे सगळ्यांना हे सांगू इच्छितो की कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण गरज आहे की त्याचं वेळेवर निदान होणं गरजेचं आहे आणि त्याचा योग्य उपचार होणं गरजेचं आहे. तर कृपया जर तुमच्या डोक्यात हा समज असेल की एकदा कॅन्सर झाला तर कोणी बरं होणार नाही, तर हा अत्यंत चुकीचा समज आहे. तसा समज स्वतःच्याही डोक्यातून काढून टाका आणि इतरांनाही सांगा, इतरांनाही तो आपण, कारण समाजात याबाबतीत खूप गैरसमज आहेत. म्हणजे एकदा कॅन्सर झाल्यानंतर मृत्यू होतो असं बरेच लोकांचं म्हणणं असतं, पण तसं न राहता तुम्ही योग्य वेळेचा इलाज केला तर ते तुम्हाला रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळून जातात. डॉक्टर साहेब, आता कर्करोग कशामुळे नेमका होतो? खरं सांगायचं तर हा प्रश्न सर्व जनतेचा आहे की कर्करोग हा कशामुळे होतो. बरोबर आहे. आता याच्यातमध्ये खरं जर सांगायचं तर कर्करोग होण्याची कारणं, तर कर्करोग होण्याची बरीचशी कारणं खरं तर आणखीन माहिती नाही आहेत, पण सर्वसामान्यतः आपल्याला ज्या कारणांकडे फोकस करता येईल तर ते हे आहे की व्यसनं. मग त्यामध्ये तंबाखू म्हणजे तंबाखूचं सेवन कसल्याही प्रमाणात असेल, तर म्हणजे मग ते स्मोकिंगमध्ये असेल किंवा दात घासण्यासाठी आपण मशेरी वापरतो, पेस्ट वापरतो, बरोबर आहे, किंवा गुटखा, माणिकचंद, म्हणजे ज्याही गोष्टीमध्ये तंबाखूचं प्रमाण आहे तर ते, त्याचबरोबर अल्कोहोल, बरोबर आहे. तर ही जी काही व्यसनं आहेत तर या व्यसनांमुळे होणारे कर्करोग हे भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहेत. बरोबर आहे. पण याशिवाय म्हणजे व्यसनांमुळे जे काही होणारे कर्करोग आहेत तर हे कर्करोग जर सोडले तर बाकीच्या काही गोष्टींमध्ये कर्करोगाची प्रमुख कारणं की याच्याचमुळे कर्करोग होतं अशी काही कारणं नाही आहेत. पण आधुनिकीकरणामुळे काही ज्या गोष्टी घडत आहेत, जसं रासायनिकांचं वापर प्रत्येक गोष्टीमध्ये, तो मग खतांच्या स्वरूपात असू द्या किंवा आपण जे काही पॅक फूड खातो, प्रिझर्वेटिव्ह, पेस्टिसाइड्स, तर वाढलेलं प्रदूषण, तर ह्या सगळ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये काही ॲबनॉर्मल बदल होत आहेत आणि त्याचं रूपांतर कर्करोगात होऊ शकत असेल अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. तर त्याच्यामुळे जे आहे की म्हणजे त्याची एक व्यसनं जर सोडली तर हे निश्चितपणे व्यसन हे खूप मोठं कारण आहे. याच्यासोबत आपल्याला ही गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की म्हणजे कर्करोग, आता मी जे काही तुम्हाला सांगतोय तर ते ऐकून कदाचित बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की व्यसनांमुळे होणारा कर्करोग जर वगळला तर कर्करोग हा न टाळता येणारा आजार आहे. म्हणजे याचा अर्थ मी काय सांगतोय ते नीट समजून घ्या. मी कॅन्सर तज्ज्ञ आहे आणि समजा मला काही व्यसनं नाही आहेत, पण जर का मला जर कर्करोग होणार असेल तर तो होऊ नये याच्यासाठी मी व्यसनं जर टाळली तर ते सोडून आणखीन माझ्या हातात काही नाही आहे. माझ्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, जर मला कर्करोग जर होणार असला, असं गृहीत धरा की बाबा ठीक आहे, देवाने ठरवलं आहे की अमक्या व्यक्तीला कॅन्सर होणारच आहे, तर तो कदाचित नाही टळू शकणार आहे, म्हणजे व्यसनांशिवाय होणारा कॅन्सर. अशा वेळी फक्त त्याच्या हातामध्ये एकच गोष्ट आहे की आपल्या शरीरात जे काही बदल होतात तर ते बदल लवकर ओळखणे आणि ते त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवणे. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हणालो की आपल्याला कॅन्सरपासून जर बचाव करायचा असेल तर एकच आहे की त्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. कारण एखाद्याला जर कॅन्सर जर होणार असेल, बरोबर आहे, तर व्यसनांचे कॅन्सर जर सोडले तर तो खरंच टाळता येणार नाही. बरोबर आहे. तर हा मुद्दा सर्वांनी खरोखरच खूप समजणं गरजेचं आहे. व्यसनं निश्चितपणे केलीच नाही पाहिजेत, का, कारण त्याच्यामुळे कॅन्सर होतोच, पण ते सोडून जे काही आहे, जर तुम्हाला कॅन्सर जर होणार असेल तर तो टळू शकणार नाही आहे, त्याचं तुम्हाला निदान लवकर होणं गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर साहेब, आता हे कर्करोग अनुवंशिक आहे का? म्हणजे वडिलाला जर कॅन्सर झाला तर ते मुलाला येतो का? म्हणजे अनुवंशिक काही यामध्ये अनुवंशिकता काही आहे का? बरोबर आहे. म्हणजे हा चांगला प्रश्न आहे आणि आम्हाला खूप जण तसं विचारतात की हा याच्यात अनुवंशिकता आहे का? काही कर्करोग, सर्वच कर्करोग अनुवंशिक नसतात, हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. काही कर्करोग
आणि अगदी म्हणजे 2 ते 3% केसेसमध्ये ते अनुवंशिक असू शकतात. स्तनाचा कर्करोग हा काही वेळा अनुवंशिक असू शकतो. मोठ्या आतड्यांचा कर्करोग आणि गर्भाशयाचा म्हणजे अंडाशयाचा कर्करोग हे कधीकधी अनुवंशिक असू शकतात, पण सर्व कर्करोग मुळीच अनुवंशिक नसतात. डॉक्टर साहेब, आता आपण म्हणलात की बाबा कॅन्सर हा जर आपल्याला लवकर जर आजार समजला आणि लवकर उपचार जर केला तर तो निदान हा 100% लागू शकतो आणि तो माणूस दगावणार नाही. पण हे कॅन्सरचे लक्षणे पहिल्या स्टेजमध्ये ओळखायचे कसे आणि ओळखून हॉस्पिटलला जायचे कसं? अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हे विचारायचं की कॅन्सरची सर्वसाधारणतः लक्षणं काय आहेत, लक्षणं काय आहेत. तर आता जसं आपण सुरुवातीला म्हणालो की कॅन्सर हा कोणत्याही अवयवाला होऊ शकतो. तर याच्यामुळे ज्या अवयवाला कॅन्सर आहे तर त्याच्या निगडीत लक्षणं असणार आहेत. बरोबर आहे. आता म्हणजे जर समजा तोंडाचा कॅन्सर जर असेल तर तुम्हाला लाल चट्टा किंवा पांढरा चट्टा किंवा एखादी न भरणारी जखम, एखादी जखम जी 2 ते 3 आठवड्यात भरत नाही आहे, बरोबर आहे, तर हे तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. घशाचा कॅन्सर किंवा स्वरयंत्राचा कॅन्सर तर आवाज बदलेल किंवा श्वास घ्यायला त्रास होईल. अन्ननलिकेचा कॅन्सर असेल तर गिळायला त्रास होईल. जर फुफ्फुसाचा कॅन्सर असेल तर खोकला येणे, खोकल्यात रक्त पडणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे, बरोबर आहे. स्तनाचा कॅन्सर असेल तर स्तनामध्ये गाठ तयार होणे. स्तनाच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये मी एक आवर्जून सगळ्यांना गोष्ट सांगू इच्छितो की स्तनाचा कॅन्सर ही जी गाठ जी असते तर ही न दुखणारी गाठ असते. आणि इथंच सगळ्यांची गफलत होते. विशेषतः स्त्रियांची गफलत तिथेच होते की त्यांना एखादी गाठ जाणवते पण ती दुखत नाही. याचा अर्थ असाही नाही आहे की प्रत्येक न दुखणारी गाठ ही कॅन्सर आहे, बरोबर आहे. प्रत्येक न दुखणारी गाठ ही कॅन्सर नाही आहे, पण कॅन्सरची गाठ दुखत नाही. याच्यामुळे तुम्हाला करायचं आहे काय, जर तुम्हाला स्तनात गाठ आहे आणि ती जर दुखत नसेल तर ती निश्चितपणे डॉक्टरांना दाखवायची आणि डॉक्टरांना सांगू द्या की हा कॅन्सर नाही आहे. बरोबर, लक्षात आलं. तर त्याच्यामुळे न दुखणारी गाठ हे एक स्तनाच्या कॅन्सरचं प्रमुख लक्षण आहे. मग त्याशिवाय गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी आपण ज्याला पदर जाणे म्हणतो, पांढरा पदर किंवा लाल पदर जाणे, हे गर्भाशयाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. पोटामध्ये किंवा मानेमध्ये कुठेही गाठ तयार होणे, बरोबर आहे, तर हेही कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तर म्हणजे आपण बघायला गेलं तर जसं अवयव बदलणार आहे, आता मोठ्या आतड्याचं कॅन्सर म्हटल्याच्या नंतर शौचाला त्रास होणे किंवा शौचामध्ये रक्त जाणे, किडनीचा किंवा मूत्राशयाचा कॅन्सर जर म्हटलं तर लघवीमध्ये रक्त जाणे. तर अशा पद्धतीचं जसं अवयव बदलणार आहे तशी त्याची लक्षणं बदलणार आहेत. आता याच्याचबरोबर हे पण समजून घेणं गरजेचं आहे की समजा ह्याचा अर्थ एखाद्याला खोकला लागला लगेच म्हणजे त्याला काही फुफ्फुसाचा कॅन्सर आहे असं नाही आहे. बरोबर. खोकला लागण्याची 100 कारणं असू शकतात, त्याच्यापैकी एक कारण कॅन्सर आहे, बरोबर आहे. आता ह्याचा अर्थ मग आजार आपल्याला आहे हे ओळखायचं कसं, तर याच्यामध्ये जे आहे मी जिथेही समजा जेव्हाही आम्ही कॅन्सरवर चर्चा करतो तर मी तिथे एक ठोकताळा सगळ्यांना सांगतो की आपल्या शरीरात जेही काही बदल आहेत तर ते आपण ओळखले पाहिजेत. एखादी गोष्ट तुम्हाला कालपर्यंत नव्हती आणि आजपासून चालू झाली आहे, बरोबर आहे. खोकला तुम्हाला अगोदर नव्हता, तो चालू झाला आहे आणि तो खोकला जर तुम्हाला 2 ते 3 आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहिला आहे तर अशावेळी लगेच तो कॅन्सर आहे असंही नाही आहे. अशावेळी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवायची गरज आहे. मग तिथे तुम्ही वेळ काढू नका. म्हणजे आतापर्यंत मी जी काही लक्षणं बोललो तर ही लक्षणं आपल्याला जर जाणवली, हे बदल आपण नोट केले पाहिजेत आणि जर याच्यातले जे काही कॉमन लक्षणं जी आहेत समजा तर त्याच्यासाठी आपण घरगुती डॉक्टर किंवा तुम्ही फॅमिली डॉक्टरकडून इलाज करू शकता. पण 2 ते 3 आठवड्यात जर तुम्हाला फरक नाही पडलाय तर मग वेळ घालवायचा नाही. म्हणजे आजार हा 3 आठवड्यापेक्षा जास्त दिवस जर कमी नाही झाला त्या रिलेटेड तज्ज्ञ लोकांना दाखल. अगदी बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये गरजेचं नाही आहे की तुम्हाला कॅन्सरच निघेल, पण कोणता तरी जर 2 ते 3 आठवड्यात तुमचे जे काही बदल लक्षणं जे काही आहेत ती जर दुरुस्त नाही झाली आहेत तर निश्चितपणे मग काहीतरी थोडंसं जास्त आहे, बरोबर, आणि मग तशाही अंगावर नाही काढायचं, बरोबर आहे. तर मला वाटतं की हा जर ठोकताळा जर आपण सगळ्यांनी जर पाळला तर निश्चितपणे कॅन्सरच नाही पण बाकीचेही जे कोणते मोठे जीवघेणे आजार आहेत तर ते कदाचित वेळेवर पकडले जाऊ शकतील आणि त्याचं निदान आणि उपचार चांगला होऊ शकेल. डॉक्टर साहेब, आता तुम्ही बघितलात की म्हणलात की बुवा कॅन्सर हा स्पेसिफिक कुठल्या एका भागामध्ये माणसाच्या होतो का शरीरात कुठं पण होऊ शकतो? नाही, आजाराची सुरुवात ही निश्चितपणे कुठेतरी एकाच अवयवात चालू होत असते, बरोबर आहे. पण जशी जशी आजाराची ती गाठ वाढेल किंवा त्याची स्टेज वाढेल
तर मग ज्याला आपण कॅन्सर पसरला म्हणतो, बरोबर आहे. तर मग अशावेळी मात्र जे आहे, अशावेळी तो आजार आपण मग त्याची जशी स्टेज वाढत जाईल तर तो इतर अवयवात पसरू शकतो. म्हणजे समजा स्तनाचा कॅन्सर आहे तर गाठ स्तनात सुरुवात होते, मग त्याचा फैलाव सुरुवातीला अपेक्षित असतो की तो बगलेतल्या अवधानाच्या गाठीत होतो आणि मग आणखीन त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर मग तो फुफ्फुसात पसरू शकतो किंवा लिव्हरमध्ये किंवा ब्रेनमध्ये किंवा बोनमध्ये पसरू शकतो. तर पण बऱ्याच वेळा काय होतं की मूळ गाठ जी आहे, मूळ गाठ ही कदाचित छोटी असू शकते आणि काही वेळा मी बघतो तशा केसेस की पेशंटला पहिल्यांदा त्रास चालू झाला आणि तो डायरेक्टली लिव्हरमध्ये किंवा फुफ्फुसात कुठंतरी पसरलेला असतो आणि तो डायरेक्टली 4थ्या स्टेजमध्ये होतो. पण अशा केसेस कमी असतात, बरोबर आहे. अशा केसेस कमी असतात की जिथे पेशंटला काहीच त्रास नाही झाला आणि डायरेक्टली आजार पसरला. बहुतांश केसेसमध्ये पेशंटला निश्चितपणे काही ना काही त्रास होतो आणि मग त्याच्याकडे जर दुर्लक्ष करत गेलं काही कारणामुळे तर मग तो इतर ठिकाणी पसरतो. डॉक्टर साहेब, व्यसनामुळेच कर्करोग होतो का? आता याचं आपण सुरुवातीला पण चर्चा केली की व्यसनांमुळे होणारे कर्करोग हे एक मोठ्या प्रमाणात आहेत आणि फक्त व्यसनांमुळेच होणारे कर्करोग हे टाळता येणारे कर्करोग आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जर आपण व्यसनं जर टाळली, विशेषतः तरुण पिढीने व्यसनं जर ही टाळली तर आपण फार मोठी टक्केवारी कॅन्सरची जी आहे ती कमी करू शकतो. आता याच्याच संदर्भात जोडून ही माहिती मी देऊ इच्छितो की आज भारतामध्ये पुरुषात होणारा कर्करोग नंबर 1 वर कोणता आहे तर तोंडाचा कर्करोग आहे. बरोबर आहे. तर तोंडाचा कर्करोग हा पुरुषांमध्ये नंबर 1 वर आहे सध्याला आणि स्त्रियांमध्ये हाच गर्भाशयाचा किंवा स्तनाचा आहे, ते पण नंबर 1 मध्येच. बरोबर आहे. तर स्त्रियांमध्ये जर गेलं तर शहरी भागामध्ये स्तनाचा कर्करोग नंबर 1 वर आहे आणि ग्रामीण भागामध्ये गर्भाशयाचा कर्करोग. पण पुरुषांमध्ये जो आहे तर तो कशाचा आहे? तोंडाचा कॅन्सर. आणि तोंडाचा कॅन्सर हा फक्त व्यसनांमुळे होतो. म्हणजे त्याची खूप कमी टक्केवारी आहे की न व्यसन असणाऱ्या व्यक्तीला तोंडाचा कॅन्सर झाला, ही टक्केवारी अत्यंत कमी आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात की व्यसनामुळे कॅन्सर होतो का, तर व्यसनांमुळे तोंडाचे कॅन्सर हे निश्चितपणे, पण याचा अर्थ असा नाही आहे की फक्त तोंडाचे कॅन्सर व्यसनांमुळे होतात. ह्याच व्यसनांमुळे फुफ्फुसाचा, लिव्हरचा, अन्ननलिकेचा, तर त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट आहे. पण ते इतर अवयवाच्या कॅन्सर जे आहेत ते थोडेसे दुर्मिळ आहेत. नंबर 1 वर तोंडाचा कॅन्सर आहे, बरोबर आहे. आणि त्याला फक्त आणि फक्त तंबाखू, गुटखा, पान मसाला, स्मोकिंग, मद्यपान, बरोबर आहे. तर हे जे काही आपण ही तरुण पिढी कदाचित कॉलेजमध्ये असताना कळत न कळत मित्रांच्या संगतीमुळे ह्या गोष्टी आपण एक स्टाईल म्हणून चालू करतो, त्याची आपल्याला सवय लागते आणि मग ती सवय आपण सोडू नाही शकत आणि मग हळूहळू त्या सवयीमुळे इतरही आजार होतात, पण मग आपण कर्करोगाला पण बळी पडू शकतो. आता याच्यासोबत आणखीन एक आपण ह्याही मुद्द्यावर आपण चर्चा करूया की हे महत्त्वाचं का आहे, हे समजणं महत्त्वाचं का आहे. तरुण पिढीने हे समजणं गरजेचं आहे की एकदा का आपल्याला सवय लागली तर ती सवय सोडणं खूपच कठीण आहे. म्हणजे याच्या बाबतीत खूप संशोधन झालं आहे. आपल्याला एखादी कोणती जर सवय जर लागली आणि ती सवय आपण सोडण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला तर त्या केसेसमध्ये 90% फेल्युअर आहे. ह्याचा अर्थ महत्त्वाचं काय आहे की ती सवय न लागणे. मग त्याच्यामुळे ज्या एज ग्रुपमध्ये ह्या सवयी लागतात तर त्यांचं प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि ते प्रबोधन जे आहे ते प्रबोधन आम्ही माझं स्वतःचं एक लातूर कॅन्सर फाउंडेशन म्हणून संस्था आहे आमची आणि त्या दरम्यान जे आहे त्या संस्थेच्या द्वारे जे आहे आम्ही शाळेत आणि कॉलेजमध्ये जाऊन ज्यांना आणखीन सवय लागलेली नाही आहे तर त्यांचं आम्ही प्रबोधन करतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. बरोबर. जेणेकरून जर सवय लागलीच नाही तर मग हे आपलं उद्देश सफल झाला का, कारण सवय एकदा लागल्याच्या नंतर 90% शक्यता आहे की ती सुटणारच नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ते एफर्ट्स जे आहेत तर ते एफर्ट्स वेस्ट आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे सवय लागू नये याच्यासाठीचं प्रबोधन जर झालं तर कॅन्सरच नाही इतर बरेचसे आजार जे आहेत तर ते आपले टळू शकणार आहेत. बरोबर. डॉक्टर साहेब, आता ग्रामीणमध्ये किंवा शहरी भागामध्ये असं एक म्हणलं जातं की एखाद्या व्यक्तीला, जो व्यक्ती तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, सिगरेट पित नाही, दारू पित नाही, तर अशाही लोकांना, न पिणाऱ्या लोकांना देखील कॅन्सर होतं. पण लोकांचा बोलण्याचा दृष्टिकोन होतो की बुवा
हा माणूस काहीच न करताना कॅन्सर झालेला आहे, पण आपण सर्व काही करून देखील मला कॅन्सर झालं नाही. म्हणजे हे नेमकं कारण काय आहेत? म्हणजे हे जे लोकांचा जो गैरसमज आहे की बाबा न खाणाऱ्या माणसाला कॅन्सर होतो आणि काही लोक म्हणतात किंवा मी खात नाही मला झालं नाही. ह्या दोन्हीमधला गैरसमज फार आपल्या नागरिकांमध्ये आहे. मला लक्षात आलं की तुम्हाला आणि असा हा जो एक समज जो आहे की न खाणाऱ्यांनाही होतो आणि खाणाऱ्यांनाही होतो, तर मग खाणारे म्हणतात की मग सोडून फायदा काय? सोडून का फायदा? त्याचं एक सोपं उत्तर आहे तुम्हाला सांगतो मी, की जर आपण असं गृहीत धरा की 100 जणांना तोंडाचा कॅन्सर झाला आहे, ठीक आहे, आणि 100 तसे रुग्ण आपण घेतले आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की याच्यामध्ये सवयी असणारे लोक किती आहेत, तर तुम्हाला असं आढळून येईल की त्या 100 जणांपैकी 96, 97, 98, कदाचित 99 लोकांना काही ना काही सवय आहे. 100तला कदाचित एखादाच आहे दुर्दैवी, कमी नशीबवान, बरोबर आहे, की ज्याला काही सवयी नसताना कॅन्सर झालाय. बरोबर आहे. तर याचा अर्थ सवयीचं आणि कॅन्सरचं डायरेक्ट रिलेशन किती स्ट्रॉंग आहे हे बघा. बरोबर आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे जे आहे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. ज्यांना सवयी नाही आहेत त्यांना कॅन्सरची होण्याची शक्यता ही खूप खूप कमी आहे. बरोबर. बरोबर आहे. अगदी नाही आहे असं नाही आहे. आणि त्याची कारणं जी आहेत, जसं आपण सुरुवातीला सुद्धा चर्चा केली की ही व्यसनं एक कारणं आहेत, पण जसं हे वाढतं प्रदूषण आहे, हे रासायनिकांचा जो काही आता सगळीकडे एक भडीमार होतोय, तर हा तर सगळ्यावरच होतोय, त्याच्याशी काही व्यसनांचं काही घेणं देणं नाही आहे. तर त्याच्यामुळे जे आहे ज्यांना व्यसन नाही आहेत, ज्यांना एखाद्याला कुणाला कॅन्सर झाला आहे, तर तशांची टक्केवारी अगदी खूपच कमी आहे, खूपच कमी आहे. बरोबर. जसं डॉक्टर साहेब सांगितलं की बा गैरसमज हा खरंच नागरिकांना सर्व काढून टाकला पाहिजे. 100 लोकांमध्ये 99% लोकांना काही ना काही व्यसन असलेल्या लोकांना कॅन्सर होतो. फक्त 1% दुर्मिळ आहे की अशा लोकांना कॅन्सर होतो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपलं व्यसन हा सुटलंच पाहिजे. डॉक्टर साहेब, आता आपण म्हणतो की दररोजचं सकाळी उठून व्यायाम केलंच पाहिजे, रनिंग, जॉगिंग, जिम केलं पाहिजे, की असे काही आपण लोक बघितले भारतामध्ये की जे सर्व करतात तरी बी अशाही लोकांना कॅन्सर झालेला आहे. नेमकं नाही, याचं परत आणखीन याचं आपण जसं आपण पूर्वीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तर याचंही उत्तर तसंच देता येईल आपल्याला. आपण व्यायाम करतो, काही चांगल्या सवयी आपण बाळगतो, ठीक आहे, आणि कोणी योगा करत असेल, बरोबर आहे, व्यायाम करत असेल, तर त्याच्याने निश्चितपणे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे. बरोबर आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणताच आजार नाही होणार आहे. बरोबर. आपली प्रतिकारशक्ती वाढवणं, आपलं स्वास्थ्य चांगलं मेंटेन ठेवणं, हे जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे तुम्हाला कॅन्सरच नाही, कोणताही आजार होण्याची आपण शक्यता कमी करतोय, ती शून्यावर आणत नाही आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे परत आणखीन ह्या आता आपण तुम्ही हे जे काही म्हणाले, आता जसं मला वाटतं की तुमचा सांगण्याचा जो हा प्रश्न विचारण्याचा उद्देश असा आहे की आजकाल आपण ऐकतो की कोणाचा तरी जिममध्ये मृत्यू झाला किंवा कोणाचा तरी व्यायाम करताना पळताना मृत्यू झाला. तर हे मृत्यू काही कॅन्सरच्या निगडीत नाही आहेत. हे सगळे मृत्यू कदाचित पूर्वी सुद्धा होत असतील. आता मीडिया एवढं ऍक्टिव्ह झालेलं आहे की जगात कुठे काही घडलं तर ते लगेच काही तासामध्ये जे आहे सगळ्यांना कळतं. आणि मग त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या मृत्यूची नोंद जी आहे तर ती आता जास्त स्पष्टपणे सगळ्यांना कळते आहे. बरोबर आहे. आता लोक जागरूक झालेत त्याच्या बाबतीमध्ये, आणि असं काही घडलं की लगेच मग ते सगळीकडे शेअर केलं जातं. तर परत इथे आपण हाच संदेश घेऊया की याचा अर्थ आपण व्यायाम करणं किंवा ह्या ज्या काही चांगल्या सवयी आहेत ह्या काही टाळायच्या नाही आहेत. त्याचं निश्चितपणे आपलं आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी, निरोगी राखण्यासाठी ते खूपच महत्त्वाचं आहे. त्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. बरोबर. डॉक्टर साहेब, कर्करोगाचे निदान हे नेमके कसे केले जाते? कर्करोगाचे निदान जे आहे तर सर्वात प्रथम जे आहे, बरोबर आहे, कर्करोगाच्या निदानात सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो स्वतः पेशंटचा आहे. त्यांनी आपल्या शरीरात झालेले बदल ओळखणं गरजेचं आहे आणि लगेच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे. जेव्हा एखादा रुग्ण काही कर्करोग सदृश्य लक्षणं घेऊन आमच्याकडे येतो तर त्यावेळी जे आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे निदानाची गोष्ट असते ती असते बायोप्सी. म्हणजे जी काही गाठ किंवा जी काही जखम असेल, गाठ असेल, तर त्याचा काही भाग, त्याच्या काही पेशी किंवा त्याचा तुकडा काढून जो आहे तर तो मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजिस्ट आम्हाला तपासून सांगतात. नशिबाने आपल्याकडे जे आहेत लातूरमध्ये याच्यामध्ये खूप चांगल्या तज्ज्ञ डॉक्टर रुजुता अयाचित, बरोबर, आणि डॉक्टर रुपेश गुंडावार, तर याच्यामध्ये ते कॅन्सर पॅथॉलॉजीमधले ते तज्ज्ञ आहेत.
बरोबर आहे. तर ते आपल्याला इथं उपलब्ध आहेत आणि मग ते आम्हाला याचं निदान आम्हाला करून देतात. आणखीन एक तज्ज्ञ डॉक्टर सचिन इंगळेसुद्धा आहेत त्याच्यामध्ये, खूप चांगले तज्ज्ञ आहेत, त्यांचंही याच्यावर खूप चांगलं काम आहे. तर ही लोकं जे आहेत ह्या लोकांची आम्हाला खूप मोठी मदत आहे. आणि मग आम्ही असं एक जे काही सॅम्पल आहे ते सॅम्पल काढून त्यांच्याकडे पाठवतो आणि मग ते सांगतात की त्या गाठीमध्ये त्या पेशीमध्ये काही कॅन्सरचे बदल झालेले आहेत की नाही आहेत. मग दुसरा याच्यामध्ये रोल असतो, आम्ही मग काही तपासण्या करतो. काही रक्ताच्या तपासण्या असतील, काही ट्यूमर मार्कर म्हणून रक्ताच्या तपासण्या आहेत. म्हणजे रक्तात काही ट्यूमर मार्करचं प्रमाण, एक विशेष घटकाचं प्रमाण जर वाढलं तर मग त्याच्यावरून पण आम्हाला कधी कधी अंदाज येतो. आणि बाकीच्या महत्त्वाच्या ज्या टेस्ट आहेत मग त्या आहेत रेडिओलॉजी, बरोबर आहे. आणि मग रेडिओलॉजीमध्ये जे आहेत मग आम्ही सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI किंवा पेट स्कॅन, बरोबर आहे, ह्या अशा पद्धतीच्या तपासण्या आम्ही करतो. त्याही बाबतीत आम्ही निश्चितपणे नशीबवान आहोत. इथे मला लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आमचे रेडिओलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर अतुल देशमुख, तर हे त्यातले खूप चांगले तज्ज्ञ आहेत. आणि बऱ्याच वेळा म्हणजे त्यांची मदत आम्हाला याच्यासाठी सुद्धा होते की आता जसं जी काही तोंडातली गाठ आहे किंवा हातावरची जखम आहे तर त्या तर आम्ही सहजपणे त्याचा तुकडा काढून घेऊ शकतो. पण बऱ्याच गाठी ज्या पोटात, लिव्हरमध्ये आहेत किंवा फुफ्फुसात आहेत तर त्या बाहेरून आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत. मग अशावेळी जे आहे आम्हाला रेडिओलॉजिस्टची मदत होते आणि ते आम्हाला सोनोग्राफी किंवा CT स्कॅनद्वारे ती गाठ कुठे आहे हे नेमकं दाखवतात आणि मग तिथून ते आम्हाला तुकडा काढून देतात आणि मग त्याचं निदान आपल्याला करता येतं. ह्या गोष्टी पूर्वी व्हायच्या नाहीत लातूरमध्ये, 10-12 वर्षापूर्वी ह्या व्हायच्या नाहीत गोष्टी. त्याच्यासाठी लोकांना पुणे मुंबई गाठावा लागायचं. तर त्या अगदी आता नियमितपणे आपण ह्या अवघड गाठींचं, अवघड ठिकाणी असलेल्या गाठींचं निदान तर ते आता आपण सहजपणे करू शकतो. तर आता हा एक पेट स्कॅन एक आता मी तुम्हाला एक सांगितलं पेट स्कॅनच्या बाबतीमध्ये इथे मला एक आणखीन म्हणजे एक प्रामुख्याने सांगावं लागतं की सर्वसाधारणतः सध्या आम्ही असं बघतोय की पेट स्कॅनच्या बाबतीमध्ये जनरल पब्लिकला सुद्धा एवढी जास्त माहिती झाली आहे की कोणीही येतं आणि आम्हाला सांगतं की डॉक्टर साहेब मग ते पेट स्कॅन करून बघायचं का. कृपया पेट स्कॅन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका. बरोबर आहे. तर त्या म्हणजे कोणतीच तपासणी, म्हणजे अगदी आजचंच उदाहरण आहे की मला रुग्णाने आल्यावर स्वतःहून सांगितलं की सर मग ते CT स्कॅन कशाला करता, पेट स्कॅन करून बघा ना. मग मी त्याला सांगितलं की ठीक आहे करा, पण मी ते करा ज्या पद्धतीने सांगितलं मग त्यांनी सांगितलं का डॉक्टर करायचं नाही आहे का. आता मी म्हटलं की तुम्ही ते विचारतच नाही आहेत, तुम्ही ठरवून आलात करायचंय. तर ही तपासणी जी आहे ही तपासणी निश्चितपणे कर्करोगाच्या रुग्णांसाठी उपयुक्त असू शकते, पण प्रत्येक रुग्णासाठी त्याची गरज नाही आहे. लक्षात आलं, ती महागडी सुद्धा आहे, बरोबर आहे. आणि प्रत्येक रुग्णासाठी त्याची काही विशेष केसेसमध्ये त्याची निश्चितपणे गरज असते. तर कृपया पेट स्कॅनबद्दल जे आहे डॉक्टरांना निर्णय घेऊ द्या. आपण स्वतःहून नका ठरवू की मला पेट स्कॅन करायचा आहे, बरोबर आहे. तुम्ही इन्सिस्ट केल्याच्या नंतर नाही कोणी म्हणणार नाही आहे, पण खरंच त्याची गरज आहे का हे डॉक्टरांना ठरवू. बरोबर. डॉक्टर साहेब, कर्करोगावर विविध प्रकारचे उपचार नेमके कुठले आहेत? म्हणजे कर्करोगाचे 3 तुम्ही प्रकार सांगितलेत, ह्या तिन्ही प्रकारला उपचार पद्धती वेगवेगळी आहे का? बरोबर आहे. परत मी जिथून सुरुवात केली होती परत आणखीन एकदा स्पष्टपणे सांगू इच्छितो, कर्करोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. बरोबर. त्याचं वेळेवर निदान होणं गरजेचं आहे आणि योग्य उपचार होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता योग्य उपचार म्हणजे काय? योग्य उपचार हा आहे की कर्करोगाच्या उपचारासाठी सर्जरी, किमोथेरपी, रेडिओथेरपी ह्या प्रामुख्याने 3 ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. बरोबर. त्याशिवाय आता आपण बरेच जण ऐकतो आणि आणखीन ॲडिशनल ज्या ट्रीटमेंट आहेत तर त्याच्यामध्ये हॉर्मोनल थेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी. लक्षात आलं की ह्या आता आणखीन आधुनिक उपचार पद्धती काही आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता जे आपण सॉलिड ट्युमर्स जे काही म्हणालो मी, म्हणजे इतर वेगवेगळ्या अवयवांचे आजार जे म्हणालो आपण, तर बहुतांश मॅक्झिमम कर्करोगाचे इतर अवयवांना झालेले जे कर्करोग आहेत तर त्याचं प्रामुख्याने उपचार हे सर्जरी असतं, ऑपरेशन असतं. ज्या केसेसमध्ये ऑपरेशन डायरेक्टली होऊ शकत नाही तर त्या केसेसमध्ये कधीकधी आम्ही ज्या बॉर्डरलाईन केसेस आहेत तर त्या केसेसमध्ये मग आम्ही सुरुवातीला किमोथेरपी देऊन त्या गाठी कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ऑपरेशन करतो. बरोबर. कधीकधी रेडिएशन पण देऊन त्या गाठी कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. एकदा का ऑपरेशन झालं मग ती काढलेली गाठ आणि त्याच्यासोबत अवधानाच्या गाठी पण काढाव्या लागतात. बरोबर आहे. कर्करोगाची ट्रीटमेंट ही फक्त गाठ काढणे अशी नसते, तर त्याच्यासोबत आपल्याला त्याच्या अवधानाच्या गाठी पण काढाव्या लागतात. आणि मग हे आम्ही सगळं तपासायला पॅथॉलॉजिस्टकडे पाठवतो आणि मग त्याच्यावरून आम्हाला आजाराची फायनल स्टेज कळते
आणि मग त्याप्रमाणे त्या रुग्णाला ॲडिशनल किमोथेरपी काय काय लागणार आहे, रेडिओथेरपी लागणार आहे की नाही आहे, तर याची आणि परत आणखीन जे टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याचे निर्णय जे आहेत तर हे या सगळ्या रिपोर्ट्सवरून घेतले जातात. याच्यासाठी अगदी मागच्या 13-14 वर्षापासून जे आहे आम्ही लातूरमध्ये माझ्या हॉस्पिटलमध्ये इथे ट्युमर बोर्ड अशी एक संकल्पना राबवतो, ज्याच्यामध्ये आम्ही 4-5 कॅन्सर तज्ज्ञ, ज्याच्यामध्ये सर्जरीचा मी, त्याच्यानंतर रेडिओथेरपीचे तज्ज्ञ, त्याच्यानंतर किमोथेरपीचे तज्ज्ञ, पॅथॉलॉजिस्ट आणि गरज पडली तर रेडिओलॉजिस्ट, तर अशी आम्ही सगळेजण एकत्र बसतो. एकत्र बसून त्या केसबद्दल आम्ही चर्चा करून त्याला काय काय ट्रीटमेंट गरजेची आहे हे आम्ही ठरवतो. बरोबर. ही एक खूप चांगली पद्धत आहे ट्रीटमेंट करण्याची, ज्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता कमी आहे आणि पेशंटला जी आहे एक योग्य तो उपचार जो आहे, बरोबर आहे, की जो म्हणजे सर्वमान्य आणि जगमान्य असेल अशा पद्धतीचा उपचार जो आहे तो आपण इथे लातूरात त्या पेशंटसाठी आपण करू शकतो. तर ही ट्युमर बोर्डची संकल्पना खूप कमी ठिकाणी वापरली जाते, पण निश्चितपणे मी सांगू इच्छितो की ही एक खूप चांगली पद्धत आहे आणि त्याच्यामुळे आपण रुग्णांना खरोखरच खूप योग्य पद्धतीचा उपचाराचे निर्णय घेऊ शकतो. डॉक्टर साहेब, बरेच लोकांना थेरपी म्हणल्यानंतर नेमकं थेरपी काय असते, म्हणजे किमोथेरपी म्हणजे का, म्हणजे नेमकं काय आहे किमोथेरपी, म्हणजे नेमकं काय आहे. बरेच लोकांचा प्रश्न आहे की बघ किमोथेरपी झालेली, पण नेमकं काय झालेलं असतं. आता याच्यामध्ये नाही ना, किमोथेरपीचा साधा अर्थ असा आहे की आपण काही इंजेक्शन्स, काही औषधं आहेत जी आपण सलाईनद्वारे देतोय आणि ती औषधं आपण कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करण्यासाठी आपण ती वापरतोय. म्हणजे जसं आपण बाकीचं जसे इतर सलाईन जसे घेतोय किंवा अँटीबायोटिकचं इंजेक्शन एखाद्या सलाईनमधून दिलं जातं, तर किमोथेरपी खरं बघितलं तर त्यापेक्षा वेगळी काही प्रक्रिया नाही आहे, सलाईन टाईपच आहे. अगदी बरोबर आहे. फक्त तिथं अँटीबायोटिकच्या जागी जे आहे आम्ही तिथे काही कॅन्सरची औषधं आम्ही त्या सलाईनमध्ये मिक्स करतोय आणि ती औषधं आपण रुग्णाच्या रक्तात सोडतोय, जेणेकरून त्याच्या शरीरात ज्या काही कॅन्सरच्या पेशी रक्तात असतील तर त्या रक्तातील पेशींचा नायनाट व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर यापेक्षा किमोथेरपी खूप काही काळजीचं वाटणारं किंवा असं घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे. थेरपी म्हणल्यानंतर बऱ्याच लोकांना बाबा किती अवघड आहे असं बऱ्याच लोकांच्या मनात अगदी हा प्रश्न आम्हाला रोज विचारला जातो. आणि मग जेव्हा किमोथेरपीचा एखादा डोस पूर्ण होतो मग त्यावेळी रुग्ण म्हणतो की अरे आम्ही उगाचच घाबरत होतो. बरोबर आहे, म्हणजे काही नाही, फक्त सलाईन लावल्याचं का आहे. अगदी बरोबर आहे. किमोथेरपीच्या बाबतीमध्ये जी भीती जी आहे लोकांना, तर ती भीती आहे त्याच्या साईड इफेक्ट्सची. बरोबर आहे. आता त्या साईड इफेक्ट्स प्रत्येक ट्रीटमेंट जेव्हा आपण घेतो तर निश्चितपणे त्याचे काही ना काही साईड इफेक्ट्स असू शकतात. तर किमोथेरपीचे पण काही साईड इफेक्ट्स आहेत आणि ते साईड इफेक्ट्स होऊ नये याच्यासाठी आम्ही पुरेपूर काळजी घेत असतो. ते साईड इफेक्ट्स होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक किमोथेरपी झाल्याच्या नंतर त्या रुग्णांना औषधं देत असतो. काही साईड इफेक्ट्सची आम्ही त्यांना कल्पना देतो, बरोबर आहे, आणि तशा पद्धतीच्या साईड इफेक्ट जाणवले तर लवकरात लवकर त्वरित संपर्क साधायला सांगतो. तर किमोथेरपीची ट्रीटमेंट साईड इफेक्ट्समुळे काही जणांना अवघड वाटते, पण मला वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा घाबरून जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या तज्ज्ञांच्या संपर्कात सतत राहून त्यांच्याकडून तुमच्या शंकाचं निरसन घेऊन त्या बाबतीतची भीती तुम्ही मनातून कमी केली पाहिजे. आणि त्या बाबतीत जे आहे, आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ना की याच्या बाबतीत गैरसमज नाही पसरवले पाहिजेत, ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आता म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे एकमेकांना सांगताना लोक जे आहेत तर ते एकदम त्याला एवढं असं रंगवून सांगतात, म्हणजे घाबरवून सांगतात रुग्णांना की त्याचं असं झालं होतं, त्याचं हे झालं, त्याचं ते झालं. तर मला वाटतं की आपल्याला म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरांना तर आम्हाला काम करावंच लागणार आहे, पण समाजाला सुद्धा जो एक महत्त्वाचा रोल याच्यामध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे, हातभार लावणं गरजेचं आहे. की कर्करोगाबद्दलचे गैरसमज, त्याच्या ट्रीटमेंटबद्दलचे गैरसमज, किमोथेरपीबद्दलचे गैरसमज, रेडिएशनबद्दलचे गैरसमज हे कृपया पसरवू नका. आणि त्याचसोबत आणखीन एक त्याचा उल्लेख मला जे करावा लागेल की ज्या काही अल्टरनेटिव्ह थेरपीज आहेत, जसं काहीतरी जडीबुटी, पाला, अमकं तमकं, काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट, मी हे नाही सांगत आहे की याच्यासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट काम नाही करत. आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा फायदा आपल्याला निश्चितपणे पेशंटची इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने होऊ शकतो, पण काही वेळा काही रुग्ण तर ते इम्युनिटीसाठी घेतात, पण सांगताना त्याचा गैरसमज किंवा ते असं पसरवतात की आम्ही अमकी ट्रीटमेंट घेतली
आणि त्याच्यानंतर मग आमचं सगळं चांगलं झालं. त्याच्यात हे ते सांगायचं राहून जातं त्यांचं, किंवा ते सांगत नाहीत की त्यांनी सर्जरी पण करून घेतली, किमोथेरपी घेतली, रेडिओथेरपी घेतली. Correct. बरोबर आहे. आणि मग तिथे ते आम्हाला काय सांगतात की आम्ही आमकं कर्नाटकातून ते एक औषध आणलं. बाकीच्या रुग्णांचा गैरसमज काय होतो की अरे म्हणजे ते औषध एवढं जास्त इफेक्टिव्ह आहे ते जडीबुटी हो. की मुख्य ट्रीटमेंट घ्यायची सोडून देतात, म्हणजे- मग त्याच्या मागे लागतात, त्याच्यात 2-4-6 महिने घालवतात, आजार वाढवतात आणि आमच्याकडे येतात. स्टेज वाढत जाते. अगदी बरोबर आहे. तर त्याच्यामुळे जे आहे माझं समाजातील प्रत्येक व्यक्तीला एक आवाहन आहे की कृपया अशा पद्धतीचे गैरसमज आपण समाजात पसरू नका. हे खूपच महत्त्वाचं आहे. का? कारण मी परत आणखीन सांगतोय की कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आज आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, तर ते हे आहे की रुग्ण प्राथमिक अवस्थेत आमच्याकडे येत नाही आहेत. करेक्ट. आणि ही प्राथमिक अवस्थेत न येण्याचं कारण काय की त्यांचा पूर्वीचा वेळ जो आहे, तर ह्या अशा पद्धतीच्या काहीतरी ट्रीटमेंट कोणाचं तरी ऐकून, कोणाचं तरी सांगून किंवा काहीतरी मनात भीती बाळगून ते वेळ घालवत आहेत. बरोबर. म्हणजे बरेच लोकांच्या मनामध्ये काय असतं की बाबा झालंय आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावं, आणि गावामध्ये शहरामध्ये अनेक लोक सल्ला देणारे असतातच. अगदी बरोबर आहे. तर माझी विनंती आहे, जसं सर सांगितल्याप्रमाणे, की असं पहिली स्टेप दिसता तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरला जाऊन दाखवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतात. डॉक्टर साहेब, आत्ता तुम्ही सांगितलं किमोथेरपी म्हणजे काय, रेडिएशन थेरपी म्हणजे काय, कारण हा पण जो गैरसमज आहे बरोबर आहे. लोकांना आता दूर जसं झाला मी किमोथेरपीबद्दल सांगितलं, तर रेडिओथेरपी ही सुद्धा एक कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच वेळा ऑपरेशन झाल्याच्या नंतर ही एक ॲडिशनल ट्रीटमेंट लागू शकते. आणि रेडिओथेरपीमध्ये क्ष किरणाचा वापर केला जातो. जसे आपण एक्सरे आणि सिटी स्कॅनसाठी क्ष किरणं वापरली जातात, बरोबर. तर ही क्ष किरणाचा वापर करून ज्या भागात आपल्याला कॅन्सर आहे तर त्या भागातल्या पेशींचं नायनाट करण्याचं काम करतोय. सर्जरीने आपण कॅन्सरचा जो दिसणारा एक मोठा भाग आहे, बरोबर आहे, तो काढून टाकतोय. बरोबर. किमोथेरपीने आपण शरीरातल्या रक्तातल्या ज्या काही पेशी ज्या डोळ्याला दिसू शकत नाहीत त्या नायनाट करण्याचा प्रयत्न करतोय. रेडिओथेरपीने ज्या भागात कॅन्सर होता ऑपरेशन करून काढल्याच्या नंतर सुद्धा कदाचित काही पेशी त्या भागात असू शकतात, बरोबर आहे, तर त्या पेशींचं नायनाट करण्याचं काम जे आहे तर ते रेडिओथेरपीद्वारे केलं जातं आहे. रेडिओथेरपीबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहेत. तर बरेच जणांना रेडिओथेरपी म्हणजे काय म्हणतात, ते करंट देणे. हा बरोबर आहे. हा खूपच चुकीचा शब्द आहे. करंट देणे किंवा लाईट देणे किंवा शॉक देणे म्हणतात. तर आणि मग तशा वेळी शॉक देणं म्हटल्याच्या नंतर त्यांना काय आठवतं की ते हिंदी पिक्चरमध्ये जसं पेशंटला शॉक देतात आणि त्याला झटके बसतात, तर तसं काही करतात का? खरंच करेक्ट. म्हणजे लोकांच्या मनात हा एक असा एक फार मोठा एक तो प्रश्न आहे. बरोबर. कृपया समजून घ्या की रेडिओथेरपी अशा पद्धतीची काही ट्रीटमेंट नाही आहे. तुमचा कोणाचा तरी एक्सरे काढलेला असेल किंवा सिटी स्कॅन झालेला असेल, त्यावेळी जसं तुम्हाला एखाद्या मशिनीवर झोपवलं जातं किंवा मशिनीच्या समोर उभं केलं जातं, तर अगदी तशी ट्रीटमेंट आहे. रेडिओथेरपीच्या वेळी पेशंटला कसल्याही पद्धतीची सुई लावली जात नाही, कसल्याही पद्धतीचं करंट दिलं जात नाही किंवा काही नाही. तुम्हाला त्या रेडिओथेरपीच्या काउचवर झोपायचं आहे आणि त्या ठरलेल्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला ती क्ष किरणांची ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे सर्जरी, म्हणजे कॅन्सर झाल्यानंतर सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी या तिन्हीचा संगम म्हणून तो पेशंट. पण प्रत्येकाला सगळ्या ट्रीटमेंट लागत नाहीत, बरोबर आहे. तर तुमची आजाराची स्टेज कशी बरोबर आहे, ती काय आहे त्याच्यावरून मग ते आम्ही त्याच्यावरचे निर्णय घेतले जातात. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, आता कर्करोग होऊ नये म्हणून काय जीवनशैलीमध्ये, म्हणजे जे दैनंदिन जीवनामध्ये नेमकं कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, यावर काही आमच्या नागरिकांना, आमच्या जनतेला तुम्ही सांगाल तर त्या लाईफस्टाईलने त्यांनी जगण्याचा. बरोबर आहे. आपण याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींचा अगोदर ऑलरेडी उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की व्यसनं. बरोबर. व्यसनांपासून दूर राहा, बरोबर आहे. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. ज्यांना व्यसनं आहेत त्यांनी व्यसनं सोडण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी व्यसन सोडले आहेत त्यांनी आपल्या मित्रांचं व्यसन सोडण्याचा प्रयत्न करा, बरोबर आहे. तर हे कसं आहे की ज्योत से ज्योत लगाते चलो अशा पद्धतीचं प्रकार आहे. तर जर एखाद्याने खरंच सोडलंय तर आपण इतरांना प्रवृत्त जर केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. तर व्यसनांचा हा एक मोठा भाग आहे. आता आपण आपली जीवनशैली जी आहे तर ती आपण जरी म्हणजे ज्याला आपण आदर्श जीवनशैली असं म्हणू, बरोबर आहे, ती खूप आदर्श नाही करता जरी आली तरी आपल्याला त्यातल्या काही आपण निश्चितपणे बदल चांगले करू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये जे आहे वेळेवर आहार घेणे, बरोबर आहे, कसल्या ना कसल्या पद्धतीचा व्यायाम करणे, बरोबर आहे, योगा करणे, मेडिटेशन करणे, शक्यतोवर जे आहे आपण पॅक्ड फूड जे आहे
बरोबर आहे, पॅक्ड फूड, बरोबर. तर त्याचा कमीत कमी वापर करणे. बरोबर. आता आपण आता एक बरीच एक मोहीम चालू आहे की आपण आता सेंद्रिय शेतीकडे आपण वळतोय. बरोबर. तर आता माहिती नाही त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कधी दिसेल, तर पण मला वाटतंय की ते फायद्याचं ठरू शकेल. बरोबर आहे, जिथे आपण रसायनांचा वापर करत नाही आहे आणि मग त्या पद्धतीने जर आपण त्याकडे जर रसायनमुक्त अन्न. अगदी बरोबर आहे, तर रसायनमुक्त अन्न अशा पद्धतीचं झालं तर कदाचित फरक पडू शकेल असं वाटतंय. कारण मागच्या 30 वर्षामध्ये ह्याच गोष्टी घडल्यात, बरोबर. रसायनांचा खूप वापर आणि प्रदूषण. बरोबर आहे, तर ह्या गोष्टींवर जर आळा पडला काही ना काही कारणाने, ते जर करता आलं तर कदाचित या आजाराचं प्रमाण आणि इतर बऱ्याचशा आजाराचं प्रमाण कमी होऊ शकेल. बरोबर. तर हे झालं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जसं पूर्वी पण मी त्याचा उल्लेख केला की कॅन्सर हा व्यसनांचं सोडून जे आहे तो टाळता येणार नाही आहे. तर त्याच्यामुळे स्वतःच्या शरीरातील होणारे बदल ओळखा. बरोबर. हे खूप हा महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचं. हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. का? कारण एवढं सगळं करून सुद्धा जे आहे काही जणांना हा कॅन्सर होऊ शकणारच आहे. व्यसनं जरी नाही झाली तरी जसं मी म्हणालो की काही जणांना होऊ 1-2% शकणार आहे, होऊ शकणार आहे. पण तो ओळखायचा, ते बदल आपल्या शरीरातले ओळखणं गरजेचं आहे आणि ते अंगावर न काढता तज्ज्ञांकडे वेळेवर जाणं गरजेचं आहे, गरजेच्या टेस्ट करून घेणं आणि मग त्याचा उपचार करणं. तर मला वाटतं की हाच महत्त्वाचा सल्ला मी सगळ्यांना देऊ इच्छितो. डॉक्टर साहेब, मला एकच म्हणायचं की भारतामध्ये 100 लोकांमध्ये सध्याची परिस्थिती 2023मधली 100 लोकांमध्ये किती टक्के लोकांना आज कॅन्सर म्हणजे झालेला आहे, होण्याच्या मार्गावर आहेत, होऊ शकतो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेपमध्ये आहेत? 100 मध्ये किती टक्के लोकांना? आता ही आकडेवारी ऐकून तुम्हाला संजयजी आश्चर्य वाटेल की 100 मागे दर 10 रुग्णांना त्याच्या लाईफटाईममध्ये कधी ना कधी कॅन्सर होण्याची शक्यता सध्याला दिसते. हे प्रमाण खूप मोठं आहे. मोठं आहे. 10% म्हणजे बरोबर आहे. बिग. बरोबर आहे. तर त्यामुळे जे आहे आपल्याला जे आहे या बाबतीत खरंच खूप जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि आपण जसं आता कोरोनाला आपण इपिडेमिक म्हणालो, बरोबर आहे. इपिडेमिक म्हणजे काय? अचानक खूप मोठ्या संख्येनं रुग्ण वाढले, बरोबर आहे. तर हा एक अशाच पद्धतीने थोड्याशा कमी गतीने येणारा इपिडेमिक म्हणता येईल आपल्याला. बरोबर. लक्षात आलं. आणि आता त्याची गती म्हणावी तशी तेवढी कमी पण नाही राहिलेली आहे. म्हणजे मला असं दिसतंय की किंवा तुम्ही जरी सर्वसाधारणतः विचार केला तर मला असं वाटतं की आज प्रत्येक घरात किंवा प्रत्येकाच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाला कॅन्सरचा आजार आहे. करेक्ट. म्हणजे हा आजार जो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या आजाराला सामोरं जातोय. तर त्याच्यामुळे आपण या बाबतीमध्ये जागरूक राहणं खूप खूप गरजेचं झालं आहे. आणि डॉक्टर साहेब म्हणल्याप्रमाणे जीवनशैली जर आपण प्रॉपर म्हणजे वेळेत उठणे, व्यायाम करणे, आहार योग्य घेणे, त्याच्यानंतर लवकर झोपणे, हा एक फार जीवनशैलीचा भाग झाला सर. जीवनशैलीचा भाग फक्त कर्करोगासाठीच म्हणून नाही, हा आपल्याला स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी ह्या सगळ्याच गोष्टी मदतीच्या आहेत. लोक सर, तुम्हाला अक्षरशः आजची अशी परिस्थिती आहे की लोक रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघू लागले आहेत. त्यामुळे देखील या देखील गोष्टीला इन्फॅक्ट मला वाटतं. नाही, आता याचं जे आहे म्हणजे हा मोबाईल आणि त्याच्यामुळे होणारे म्हणजे प्रॉब्लेम्स हा एक वेगळं पूर्णपणे सत्र होऊ शकतं. बरोबर आहे. तर पण आपण कर्करोगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करून आपण स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर. डॉक्टर साहेब, इम्युनोथेरपी म्हणजे नेमकं काय? तर आपल्या शरीरात काही पेशी आहेत, म्हणजे जसे सोल्जर्स असतात तर तशा पद्धतीने आर्मी जशी असते तशी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात एक सेल्सची आर्मी आहे. आणि ती आर्मी आपल्याला कोणताही आजार होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. बरोबर आहे. आणि जेव्हा ही आर्मी कमी काम करते किंवा त्याचं काही ना काही कारणाने समजा ती नायनाट होतो त्याचा, तर अशावेळी आपल्याला कोणताही आजार आणि मग कॅन्सरचाही आजार होण्याची शक्यता वाढते. मग इम्युनोथेरपी ही साहजिकच काय करणार आहे, आपण अशी काही औषधे देतोय की आपली ही आर्मी जी आहे त्याची आपली रक्षा करत. बरोबर आहे. ती आर्मीची ताकद वाढावी, त्याची संख्या वाढावी. बरोबर आहे. तर ही काही औषधं आपण देतोय तर जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती, आपली इम्युनिटी ही इम्युनोथेरपीने आपण वाढवतोय. आणि मग ह्या कॅन्सरचा मुकाबला करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींचा आपण वापर करून ही इम्युनोथेरपी काम करू शकते. म्हणजे एक प्रकारचं संरक्षण करण्याला मदत होईल, इम्युनिटी वाढण्यासाठी मदत. अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये आणखीन या इम्युनोथेरपीबद्दल जे आहे सगळ्यांनी हे पण समजून घेणं गरजेचं आहे की कारण जसा एक पेट स्कॅन विषय झाला आहे, बरोबर आहे. आलेला प्रत्येक रुग्ण आम्हाला म्हणतो की पेट स्कॅन करायचा. तसं एक झालेलं आहे की आलेला प्रत्येक रुग्ण आजकाल जे आहे, कारण काय आजकाल न्यूजमुळे काय होतं, मीडियामुळे त्या मीडियाच्या हेडलाईन्स कशा असतात त्या कॅची असतात.
बरोबर आहे की इम्युनोथेरपी कॅन्सरवरचं एकदम निदान आपल्याला त्याचं उत्तर मिळालं आहे, बरोबर आहे, अशी अजिबात काही गोष्ट नाही आहे. पण त्याच्यामुळे सर्वसामान्यांना काय वाटतं की म्हणजे आता कॅन्सरवरचा फायनल उपचार मिळाला आहे, बरोबर आहे, असं गैरसमज आहे. असं अगदी मला माहिती आहे. तर मग त्याच्यामुळे जे आहे आपल्याला हे पण समजून घेणं गरजेचं आहे की इम्युनोथेरपी ही जी गोष्ट जी आहे तर ही अशा पद्धतीची काही गोष्ट नाही आहे. ही एक आम्हाला एक मिळालेलं एक नवीन हत्यार आहे, त्याच्यावर बरंचसं संशोधन चालू आहे. पण इम्युनोथेरपी म्हणजे क्युअर नाही आहे, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, आपल्याकडे एखादा पेशंट आला, त्यांचं ऑपरेशन झालं आणि तो कर्करोग बरा झाला, बरोबर. आता बरा झाल्यानंतर त्या व्यक्तीला कर्करोग होण्याची पुन्हा एकदा चान्सेस असू शकतात का? बरं, ते होऊ नये म्हणून अशा लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे? हा म्हणेन की मी हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कर्करोग झालेल्या व्यक्तींनी पुढे कशी काळजी घ्यावी? एकदा का कर्करोग झाला तर तुम्हाला निश्चितपणे तो दुसऱ्यांदा होण्याची शक्यता ही काही प्रमाणात निश्चितपणे आहे. कारण जेही काही कारण असेल, माहिती असलेलं कारण असेल किंवा न माहिती असलेलं कारण असेल, जर तुम्हाला कर्करोग झाला आहे तर एकदा जर झाला आहे तर याचा अर्थ तो आजार तुम्हाला दुसऱ्यांदा होण्याची शक्यता ही निश्चितपणे आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी जे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे योग्य फॉलोअप. बऱ्याच वेळा आपण ट्रीटमेंट घेतो आणि आता मी बरा झालो आहे म्हणून आपण मग बिनधास्तपणे दुर्लक्ष करतो. पण इथंच आपली सगळ्यात मोठी चूक होते, बरोबर आहे. इथंच आपल्याला सगळ्यात मोठी चूक होते. आपण जे आहे जसं तुम्हाला डॉक्टर सल्ला देत आहेत तर त्याप्रमाणे वेळोवेळी कदाचित दर 2 ते 3 महिन्याला आपण आपल्या तज्ज्ञांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे, डॉक्टरांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे. ते तुम्हाला तपासून बघतील, गरज असेल त्याप्रमाणे त्यांचा एक्सरे, सोनोग्राफी किंवा CT स्कॅन किंवा इतर काही रक्ताच्या तपासण्या केल्या जातील. ट्रीटमेंटनंतर आपल्याला रेग्युलर फॉलोअप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा फॉलोअप घेण्यासाठी जे आहे म्हणजे आम्ही आमच्या रुग्णालयात तर काय सोय केलेली आहे की माझं हॉस्पिटल जे आहे हे पूर्णपणे कॉम्प्युटराइज्ड हॉस्पिटल आहे आणि पेपरलेस हॉस्पिटल आहे, बरोबर. तर रुग्णांना तर त्याची डेट जी आहे तर ती मिळतेच. पण आमच्या सॉफ्टवेअरच्या थ्रू जे आहे, जर समजा मी एखाद्या रुग्णाला जर 2 महिन्याच्या नंतरची तारीख दिली, आता आज 6 ऑक्टोबर आहे, मी जर त्यांना 6 डिसेंबरची तारीख दिली तर माझ्या सॉफ्टवेअरच्या थ्रू त्यांना 5 डिसेंबरला त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज जातो की उद्या तुमची अपॉइंटमेंट आहे, बरोबर आहे. तर हा सगळा जो आहे हा सगळा प्रयत्न कशासाठी चाललेला आहे की त्यांचा फॉलोअप चुकू नये. कारण असंही कधी नसतं, बऱ्याच वेळा जे आहे म्हणजे रुग्णांना दाखवायचं असतं पण त्यांच्या रोजच्या ह्याच्यात ते विसरून जातात, करेक्ट, बरोबर आहे. तर मला वाटतं की पण आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे तर सगळ्यांनी खरोखर आपली जी काही फॉलोअपची डेट आहे तर त्याचे अलार्म लावावेत, बरोबर. पण फॉलोअप हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तीच एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला परत जर का तुम्हाला आजार येणार जर असेल तर तो लवकर पकडला जावा, त्याच्यासाठी ती एवढीच एकमेव गोष्ट आहे जी तुम्ही करू शकता. म्हणजे प्रॉपर वेळेत येऊन तुम्हाला दाखवणं. अगदी बरोबर आहे. आणि मग काळजी घेणे. अगदी बरोबर आहे. आणि फॉलोअप शिवाय मग आपण बाकीची चर्चा केली, बरोबर आहे, की व्यसनं परत नाही केली पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे, हे सर्व काळजी, आहाराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा म्हणजे रुग्णांनी त्यांची ट्रीटमेंट झाल्यावर करणं अपेक्षित आहेच. आता डॉक्टर साहेब, कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे का पुरुषामध्ये जास्त आहे? दोघांमध्येही हे प्रमाण जे आहे कमी जास्त प्रमाणात सारखं आहे असं म्हणूया आपण, बरोबर आहे. फक्त होणारे कॅन्सर हे वेगवेगळे आहेत आणि ज्याचा उल्लेख मी ऑलरेडी केला आहे. पुरुषांमध्ये सगळ्यात प्रमुख जो आहे तो तोंडाचा कॅन्सर आहे, त्याच्या खालोखाल मग फुफ्फुसाचा कॅन्सर, आतड्यांचे कॅन्सर आहेत. हेच जर स्त्रियांमध्ये जर गेलं आपण तर स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, मग त्याच्या खालोखाल तोंडाचा कॅन्सर आणि मग इतर कॅन्सर येतात, बरोबर आहे. तर हे प्रमाण जे आहे स्त्रियांमध्ये होणारा प्रकार हा वेगळा आहे, बरोबर आहे. गर्भाशय आणि स्तन, बरोबर. पुरुषांमध्ये तोंडाचा प्रामुख्याने, बरोबर आहे. पण एकंदरीत टक्केवारी जर बघितली तर 2-5% फरक आहे, पण दोघांमध्ये इक्वल प्रमाण असल्यासारखं आहे. डॉक्टर साहेब, बऱ्याच लोकांच्या शरीरामध्ये वेगळ्या ठिकाणी गाठी येतात, कोणाला हाताला येतं, कोणाला पायाला येतं. म्हणजे हे जे गाठी, हे प्रत्येक गाठ हा कॅन्सर असू शकते का? नाही, अजिबात नाही. कारण बऱ्याच लोकांचा हा प्रश्न अगदी मला वाटतं की प्रत्येकाच्या शरीराला कुठे ना कुठे काहीतरी गाठ असते, बरोबर आहे. तर आता ती तशी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. पण जसं आपण सांगितलं की एखादी गाठ ही जर खूप वेगाने जर वाढत असेल, बरोबर आहे, त्याची म्हणजे खूप कमी कालावधीमध्ये ती एकाच महिन्यात डबल झाली, परत दुसऱ्या महिन्यात आणखीन दुप्पट झाली, अशी जर वेगाने जर वाढत जर असेल तर तशा गाठींमध्ये कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते, वेगाने वाढणाऱ्या, बरोबर आहे. तर तशाही तुम्ही ते मग त्वरित डॉक्टरांना दाखवून घ्यायला पाहिजे.
जरी तुम्हाला शंका आली एखादी कुठे गाठ आहे, सुरुवातीला डॉक्टरांना दाखवून घ्या, बरोबर आहे. आणि जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की नाही काळजी करायची काही गरज नाही आहे, तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण जर एखादी गाठ खूप वेगाने जर वाढत असेल तर निश्चितपणे ती आपण डॉक्टरांना दाखवून घ्यावी आणि तपासण्या करून घ्याव्या. डॉक्टर साहेब, तुम्ही आता बोललात की बाबा कर्करोगाचे 3 प्रकार आहेत, बरोबर, किंवा आपण स्टेज म्हणतो. कर्करोगाचे स्टेज नेमके किती आहेत आणि कुठल्या स्टेजला लवकर पेशंटला रिझल्ट मिळतो? बरेच वेळेस होतं काय की तुम्ही आता सांगितलात की बाबा पहिल्या स्टेजमध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करतात, आयुर्वेदिकच्या माध्यमातून होईल, नंतर ते पहिल्या स्टेजमध्ये नाही झाला, दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याकडे येतात, काही लोक तिसऱ्या स्टेजमध्ये येतात. तर मला सांगा, पहिला स्टेज, दुसरा स्टेज आणि तिसरा स्टेज, या तिन्ही स्टेजमध्ये रिझल्ट जर आपल्याला प्रॉपर जर मिळायचे असतील किंवा पेशंट लवकर रिकवर व्हायचं असेल तर कुठल्या स्टेजमध्ये रिझल्ट चांगला मिळतो? नाही, आता ॲक्च्युली तसं बघितलं तर तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. हो, कर्करोगाच्या 3 नव्हे 4 स्टेजेस आम्ही सांगतो, 4 स्टेजेस सांगतो. तर पहिली स्टेज जी आहे तर ही अत्यंत प्राथमिक अवस्था, बरोबर आहे. आणि चौथी स्टेज जी आहे ही पसरलेल्या आजाराची अवस्था. जेव्हा आजार कुठेतरी फुफ्फुसात, लिव्हरमध्ये, हाडात, मेंदूत अशा ठिकाणी जेव्हा पसरला आहे तर तो चौथा स्टेज असं गृहीत धरला जातो. एकदा का आजार चौथ्या स्टेजमध्ये गेला, मी चौथ्या स्टेजपासून सुरुवात करतो, एकदा का आजार चौथ्या स्टेजमध्ये गेला तर तो आजार पूर्णपणे बरा नाही होणार आहे. पण आता आधुनिक ट्रीटमेंटने जे आहे चौथ्या स्टेजमध्ये सुद्धा आम्ही रुग्णाचं आयुष्य वाढवू शकतो. आयुष्य वाढवू शकतो आपण रुग्णाचं, म्हणजे आजार शरीरात राहील कुठं ना कुठं तरी, पण चौथ्या स्टेजमधला रुग्णसुद्धा आजकाल जो आहे 2, 3, 4, 5 वर्षापर्यंत सुद्धा चौथ्या स्टेजमधले रुग्ण आधुनिक औषधांमुळे जे आहे तर ते वाचू शकतात. पण आजार शरीरातून नील नाही होणार आहे चौथ्या स्टेजमध्ये. ठीक आहे, तर ह्याचा अर्थ साहजिकच चौथ्या स्टेजमध्ये ट्रीटमेंट ही सगळ्यात अवघड आहे आणि टफ. हां, बरोबर आहे. आणि त्यातले कोणी रुग्ण जे आहेत पूर्णपणे बरे होणारच नाही आहेत. बरोबर. आता पहिल्या स्टेजपासून तिसऱ्या स्टेजपर्यंत जशी जशी स्टेज वाढणार आहे तर तसं साहजिकच आहे की रिकव्हरीचे चान्सेस हे पर्सेंटेज कमी होणार आहे. बरोबर. आणि एखादा आजार म्हणजे असं समजा आपण एक ढोबळ मानाने सांगायचं झालं तर पहिल्या स्टेजमध्ये 90 ते 95% रुग्ण हे बरे होणार आहेत पहिल्या स्टेजमध्ये. अगदी बरोबर आहे. बरोबर. दुसऱ्या स्टेजमध्ये साधारणतः 70, 75, 80% सुद्धा रुग्ण बरे होणार आहेत. बरोबर. तिसऱ्या स्टेजमध्ये 50 ते 60% रुग्ण बरे होणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जर मी तिसऱ्या स्टेजमधल्या 100 रुग्णांची ट्रीटमेंट करतोय तर त्याच्यातले 50-60 रुग्ण हे बरे होणार आहेत तरी सुद्धा. बरोबर आहे. त्यांनी जर पूर्ण ट्रीटमेंट आणि फॉलोअप सगळं व्यवस्थित घेतलाय तर त्याच्यामध्ये 40% रुग्णांना शक्यता आहे की हा आजार परत येऊ शकतो किंवा कुठेतरी पसरू शकतो. साहजिकच आहे, जशी स्टेज वाढते तर तुमच्या शरीरात आजाराचं प्रमाण वाढतंय आणि त्याच्यामुळे तो आजार परत येण्याची शक्यता पण वाढते. डॉक्टर साहेब, जसं आपण म्हणतो बघा की आपण लहान लेकरांना वेगवेगळ्या पोलिओचे डोस देतो, आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो. असं काय सध्या मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे का? लस तुम्हाला विचारायची उपलब्ध आहे का की जे ते घेतल्यानंतर कॅन्सरच होणार नाही, असं काही मार्केटमध्ये औषध आहे का? दुर्दैवाने अशा पद्धतीची कोणतीच लस कॅन्सर होऊ नये म्हणून उपलब्ध नाही आहे. पण फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, बरोबर आहे, म्हणजे सर्व्हिक्स ज्याला म्हणतो आम्ही, सर्व्हायकल कॅन्सर, सर्व्हिक्स कॅन्सर, तर सर्व्हिक्स कॅन्सरबद्दल एक लस उपलब्ध आलेली आहे. आणि सर्व्हिक्स हा कॅन्सर एक विशिष्ट विषाणूमुळे होतो, HPV असं नाव आहे त्याचं, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर त्या व्हायरसमुळे जो गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होतो तर तो ह्या लसीने टाळता येऊ शकतो. पण बाकी इतर कोणत्याही कॅन्सर करता दुर्दैवाने आजही कसलीही लस उपलब्ध नाही आहे. डॉक्टर साहेब, बरेच लोक कॅन्सर झाल्यानंतर परदेशात जाऊन उपचार करतात. आता परदेशात कदाचित मग कुठले काही नवीन टेक्नॉलॉजी त्या देशामध्ये अवगत आहे किंवा त्या देशात त्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून कदाचित पेशंट दुरुस्त होत असतील. पण ते टेक्नॉलॉजी ज्या परदेशात आहे तशी पूर्ण टेक्नॉलॉजी आपल्या भारतात आहे का सध्या? मला वाटतं की याचं उत्तर अगदी खूप सिंपल पद्धतीने जर सांगायचं झालं तर हो. जी काही टेक्नॉलॉजी आणि जी काही औषधं आज जगातल्या कोणत्याही मोठ्या विकसित देशात आहेत तर ती औषधं आज भारतात आणि लातूरमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. छान. बरोबर आहे. आता काही वेळा जे आहे फक्त मशिनींचं, आता जसं आपण उदाहरणार्थ एखादी मशीन, आपण आता कार बघतो आपण, बरोबर आहे, कारचे वेगवेगळे मॉडेल येत असतात. बरोबर. एक अगोदर एक बेसिक मॉडेल असतं, मग एक काहीतरी ॲडव्हान्स मॉडेल असतं, एक त्याच्यापैकी काहीतरी एक ॲडव्हान्स मॉडेल असतं. बरोबर आहे.
तर तशाच पद्धतीने जे आहे, आता जसं फॉर एक्झाम्पल रेडिओथेरपी मशीन आहेत, बरोबर आहे. तर रेडिओथेरपी मशीनमध्ये 10 वर्षापूर्वी जी काही मशीन होती, तर त्याच्यापेक्षा आता थोड्याशा विकसित मशीन आलेल्या आहेत. बरोबर, नवीन टेक्नॉलॉजी तिथं, नवीन टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. पण त्या त्वरित भारतातही उपलब्ध आहेत, बरोबर. लक्षात आलं. तर त्याच्यामुळे हाही गैरसमज सगळ्यांनी डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. मी अगदी खात्रीपणे सगळ्यांना सांगू इच्छितो की जी ट्रीटमेंट आज एखाद्याला कोणाला अमेरिकेत किंवा जपानमध्ये किंवा UK कुठं उपलब्ध असेल, बरोबर आहे, तर अगदी तीच ट्रीटमेंट आज इथे अगदी लातूरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, बरोबर आहे. बरोबर. तर त्यामुळे जे आहे आता हे बाहेर जाणाऱ्यांचं ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं की म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काही लोक बाहेर ट्रीटमेंट घ्यायला जाऊ शकतात, पण याचा अर्थ ती ट्रीटमेंट भारतात उपलब्ध नाही आहे असं मुळीच नाही आहे. डॉक्टर साहेबांची आपण सविस्तर पूर्ण चर्चा केली आहेत. कॅन्सर रिलेटेड सर्व प्रश्न आणि उत्तरं डॉक्टर साहेबांनी दिले आहेत. डॉक्टर साहेबांचं म्हणणं एकच आहे की आपण पहिल्या स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये जेवढं लवकर होईल तेवढं तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, वेळेत उपचार करा. कॅन्सर हा 100% बरा होऊ शकतो. फक्त एकच आहे की वेळेत योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कॅन्सरला न घाबरता त्याला लढलं पाहिजे आणि त्यानंतर जीवनशैली देखील बदलली पाहिजे. म्हणजे सकाळी योग्य व्यायाम केलं पाहिजे, योग्य आहार केलं पाहिजे, हे डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे. कॅन्सर हा नक्कीच बरा होतो, त्यामुळे काळजी घ्या. डॉक्टर साहेब विशेष लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी, आपल्या सर्वांना पेशंटला आजार दुरुस्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही लातूर जिल्ह्यासाठी एक वरदान व्यक्ती आहात, कारण की कॅन्सरचं प्रमाण हा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. पूर्वी लोक कॅन्सरसाठी पुणे, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी जायचे, पण आज लातूरकरांचं खरंच भाग्य आहे की डॉक्टर सर या ठिकाणी येऊन आपल्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे, ज्या ठिकाणी त्यांनी एज्युकेशन केले आहेत, त्या ठिकाणच्या जनतेसाठी सेवेसाठी आहेत. डॉक्टर साहेबांचं हॉस्पिटल जे आहे हे नांदेड नाक्याजवळ आहे. लातूर लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असं हॉस्पिटलचं नाव आहे. डॉक्टरकडे तुम्ही येऊ शकता, यांचा सल्ला पण घेऊ शकता. मी आमच्या यूट्यूबच्या याच्यामध्ये त्यांचं नाव, ॲड्रेस मी सर्व टाकणार आहे. डॉक्टर साहेब, खरं सांगतो आपण खूप चांगलं मार्गदर्शन केलात, खूप चांगलं. याच्यामध्ये आता आपण जसं आपण आधुनिक ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये आणि त्या सुविधा आपण उपलब्ध आहेत का, तर त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आपण लोकांसाठी इथे निश्चितपणे मांडूया की जशी सगळ्या आधुनिक ट्रीटमेंट येत आहेत, तर कॅन्सरच्या बाबतीमध्ये जे आहे तर एक आधुनिक गोष्ट जी इथे लातूरमध्ये आम्ही करतोय तर ती ही आहे की कॅन्सरचे बरेचसे ऑपरेशन, म्हणजे मॅक्झिमम कॅन्सरचे ऑपरेशन्स जे छातीतील आणि पोटातील कॅन्सरचे ऑपरेशन्स आहेत, तर ते आम्ही लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या पद्धतीने करतोय. ही सुविधा भारतामध्ये खूप कमी ठिकाणी उपलब्ध आहे. या सुविधेमुळे जे आहे पेशंटला जे अगदी खूप मोठं आपले शरीरावर मोठं इन्सिजन घेऊन जे ऑपरेशन करावे लागतात, तर ते ऑपरेशन आता करण्याची गरज नाही आहे. अगदी हे ऑपरेशन दुर्बिणीने केले जातात आणि ते मग अगदी 4-5 टाक्याच्या ऑपरेशन्समध्येच फक्त ती गाठ शरीरातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला ते ओपन करायला लागतं. तर तशा सर्व पद्धतीचे ऑपरेशन्स जे आहेत, तर हे ऑपरेशन्स आपण इथे लातूरमध्ये करतोय. इथे मला सर्वांना आवर्जून हे पण सांगावं लागेल की या पद्धतीच्या ऑपरेशनसाठी जे आहेत, जे आमच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस होतात, तर त्या कॉन्फरन्सेसमध्ये हे ऑपरेशन बाकीच्या आमच्या इतर सर्जन्सना शिकवण्यासाठी, तर तिथे त्याच्यासाठी मला ते कॉन्फरन्समध्ये दाखवण्यासाठी इन्व्हिटेशन्स दिले जातात आणि आम्ही ते ऑपरेशन्स त्यांना तिथे जाऊन शिकवतो. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये जे आहे आम्ही इथे एक हर्नियाच्या ऑपरेशन्स कसे दुर्बिणीद्वारे करावे त्याचं एक आम्ही इथे शिबिर कॉन्फरन्स आम्ही घेतली. त्याच पद्धतीने जसं तोंडाचे ऑपरेशन झाल्याच्या नंतर जे आहे जबडा काढावा लागतो किंवा जीभ काढावी लागते, तर मग साहजिकच चेहरा विद्रूप होतो आणि मग अशासाठी सुद्धा जे आहे इथे आपण ऑपरेशनच्याच वेळी प्लास्टिक सर्जरी करून ज्यांचं आपल्याला हाड काढावं लागतं जबड्याचं, तर त्याचं मग पायाचं हाड वापरून त्याचा जबडा त्वरित बनवला जातो. ज्याचा जिभेचा अर्धा भाग काढावा लागतो किंवा गालाचा भाग काढावा लागतो किंवा टाळूचा भाग काढावा लागतो, तर मग त्याचं आपलं शरीरावरची इतर मांसपेशी वापरून तर ती पण प्लास्टिक सर्जरी. तर ह्या अशा पद्धतीच्या सर्व ॲडव्हान्स्ड सर्जरीज आपण इथे लातूरमध्ये अगदी रेग्युलरली करतोय. अशा पद्धतीच्या ॲडव्हान्स सर्जरीज मोठ्या शहरात सुद्धा खूप तुरळक ठिकाणी होतात. ते लातूरमध्ये आहे, त्या लातूरमध्ये होत आहेत, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे जे आहे ह्या सगळ्या पद्धतीच्या आधुनिक ट्रीटमेंट आता इथे लातूरमध्ये उपलब्ध आहेत आणि
रुग्णांनी त्याचा फायदा जरूर घेतला निश्चितपणे पाहिजे. फायदा घेतला पाहिजे. डॉक्टर साहेब सांगितल्याप्रमाणे की जे पुणे मुंबईला तुरळक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जे सुविधा आहे ते सुविधा लातूरमध्ये देखील आलेली आहे. त्यासाठी जे काही पेशंट असतील तुम्ही डॉक्टर साहेबाचा सल्ला घेण्यासाठी लातूरमध्ये या आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आणि निरोगी राहा हेच सांगणं आहे. डॉक्टर साहेब, आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये तुम्ही वेळ दिलात. विशेष पेशंट खूप बाहेर बसलेले आहेत तुमची वाट बघत, तरीही जनतेसाठी तुम्ही वेळ काढून आलात. एक सामाजिक सोशल हे सेवाच आहे. आपल्या माध्यमातून अनेकांच्या जीवनामध्ये बदल घडणार आहे. कारण आजचा जो तुमचा मुलाखत आहे हा मुलाखतीमध्ये आपण सर्व प्रश्न कव्हर केलेले आहे. सर्व प्रश्नाचे व्यवस्थितपणे उत्तर तुम्ही दिलात. आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय संजयजी, हिंद, जय भारत. संजयजी, आपले खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचं मी इथे आभार मानतो. धन्यवाद.